बाबासाहेबांच्या चळवळीचे लाख तुकडे तुम्ही केले आणि तुम्ही आम्हा वंचितांना, कष्टकऱ्यांना, गरिबांना सांगता काय सांगता? देश मोडायला निघाले, संविधान तोडायला निघाले. अरे बाबा साहब से अगर दिल किसी ने लगाया है, बाबा साहब को अगर किसी ने समझा है तो ये इन लोगों ने समझा है. मी जाहीर आवाहन करतो समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांना, एक तरी मागाचं नाव त्यांनी दाखवावं, एक तरी डक्कलवारांचं नाव दाखवावं, एक तरी त्यांनी मादिगा समाजाचं नाव दाखवावं की आम्ही ट्रॅक्टर दिला. या व्यासपीठावरून मी त्यांची जाहीर माफी मागेन. यानंतर आमचे युवकांचे मार्गदर्शक, युवा नेतृत्व सन्माननीय राहुलजी हिवराडे साहेब यांना विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं. सन्माननीय राहुलजी हिवराडे साहेब. माझ्या बांधवांना, दुखी कष्टकऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी कृपया आसनस्थ व्हावं, इथे बसावं. अन्यथा काय होईल, या खाली खुर्च्यांची फोटो काढली जाईल आणि व्हायरल केल्या जाईल का या सभेला कोणी नव्हतं. गरिबासाठी, कष्टकऱ्यांसाठी, श्रमिकांसाठी या व्यवस्थेने पिडलेल्या प्रत्येकासाठी, ज्यांनी आपल्या देहाचा, आपल्या रक्ताचा एक एक थेंब, आपल्या आयुष्याची राख रांगोळी करून आमच्या कल्याणासाठी अर्पण केला, अशा सर्वच महापुरुषांना, महामानवांना मी तर सर्वप्रथम अभिवादन करतो. आणि होय, ज्यांच्यामुळे आम्हाला हक्क म्हणजे काय, आमचे अधिकार म्हणजे काय याची जाणीव आम्हाला झाली, ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी इथे वंदन करतो. आणि स्वाभिमान म्हणजे काय, इथला गोरगरीब पीडित जेव्हा रस्त्यावर उठतो, अत्याचाराच्या विरोधात हुंकार भरतो आणि इथल्या व्यवस्थेला जेव्हा विचारतो की माझं काय, ही जाण, हा स्वाभिमान देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना मी इथे अभिवादन करतो आहे. आणि इथे बोलतो आहे, आग उधर भी लगी है, आग उधर भी लगी है, आग इधर भी लगी है, आग उधर भी लगी है, आग इधर भी लगी है. अरे बुझाने वाला कोई नहीं, जलाने वालों की बारी है. अरे कोण विझवणार ही आग? आमच्या पोटातील कोण विझवणार? हा समाज आज अभिमानाने सांगतो की इथे फक्त एकटा मातंग समाजच या चळवळीत, या रस्त्यावर उतरलेला नाही, तर इथे आमच्या सोबतीने असणारे अन्य समाज सुद्धा आहे. 50% त्यांची संख्या पाहून माझं मन असं भरून आलं आहे. खरंच मला मांगारुडी समाजाचं, चर्मकार समाजाचं, माझ्या भंगी बांधवांचं, या वंचिताचं खरंच या मनानं असं कौतुक करावं असं वाटतंय. आणि एक बोलायचं आहे, अंगुली मालाची कथा आहे. बुद्धांनी संदेश दिलेला आहे की तोडण्यात काहीच भर नाही, जोडण्याची भाषा करावी लागेल. अरे विरोधात भेटलेल्या लोकांना माझा सवाल आहे, मी कोणत्या जास्तीवर बोलत नाही, कोणत्या माझ्या बांधवांवर बोलत नाही, एवढंच विचारायचं आहे. 2004 ला कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजना या महाराष्ट्रात लागू झाली असताना, सर्वांना विनंती आहे, ऐकून घ्या, लक्ष द्या, गॉसिप करू नका. 2004 ला एक योजना या महाराष्ट्रात लागू झाली, कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजना. या नागपूर जिल्ह्याच्या लाभार्थ्यांची जर यादी पाहिली, संपूर्ण नागपूर जिल्हा पिंजून काढला, तर जातीच्या मागाची नावं आहे 4 ते 5. किती नाव आहेत भाऊ बंधूंनो? 4 ते 5. मग हजारो लोकांचं वाटप झालं, हजारो एकरांचं वाटप झालं. आणि या वंचित समाजाच्या वाट्याला जर केवळ आणि केवळ 10-5 एकर येत असेल, तर ह्या विचारणार नाही का माझा वाटा कुठे आहे म्हणून? आणि आमचा वाटा कुठे आहे? आमच्या बापानं दिलेला आरक्षणाचा आमचा हिस्सा कुठे आहे असा विचारणाऱ्या या वंचितांना तुम्ही काय बोलता? मूर्ख आहेत. अरे बाबा साहब की मूवमेंट के अभी ये
लड़वई हमारे शिलेदार है जो बाबा साहब को कंधे पे भी लेते, बाबा साहब को दिमाग में भी रखते, और जब नौबत आएंगी लड़ने की तो बाबा साहब के लिए इस रस्ते पे भी खड़े होते हैं. बाबा साहेबांची चळवळ या वंचितांना समजली आहे. या वंचितांना तुम्ही म्हणता काय करत आहे म्हणून. अरे ज्यावेळेस कैकाडी समाजाचा समाविष्ट अनुसूचित जाती जमातीत झाला तेव्हा तुम्ही कुठे होते. तेव्हा त्यांना तुम्ही जा विचारला नाही. 58 जाती असताना 59 जाती झाल्या तेव्हा विरोधात एकही नाही आला. अनुसूचित जातीच्या संदर्भात वर्गीकरण करण्याचा निर्णय ज्या वेळेस सुप्रीम कोर्टाने दिला आणि तुम्ही काय म्हणता संविधानाचा भंग होणार आहे. मग ते न्यायाधीश शहाणे की आम्ही अडानिशाने हा प्रश्न माझ्यासारख्या माणसाला पडतोय. आज गावोगावी खेडोपाडी दारोदारी आम्ही भटकत असताना लक्षात आलो हो माझ्या भावांनो लक्षात घ्या एकदम दयनीय अवस्था आहे. 400 रुपये रोजाने मयत वाजवायला जाणारा मांगाच्या घरचा एक माणूस, 200 रुपये रोजाना सरकी पेरण्यासाठी जाणारी माझी माऊली, तिचा मुलगा एसी मध्ये बसणाऱ्या आणि खाऊन पिऊन धष्टपुष्ट झालेल्या एखाद्या माणसाच्या मुलाविरुद्ध लढू शकतो का. बाबासाहेबांनी आरक्षणाची व्याख्या करताना म्हटलं आहे रिझर्वेशन इज द कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन. आरक्षण हे संवैधानिक तरतूद आहे. कशासाठी. फॉरवर्ड फॉर मिनिमम रिप्रेझेंटेशन, किमान प्रतिनिधित्वाची संवैधानिक तरतूद म्हणजे आरक्षण. अरे या मांगांकडे डक्कलवारांकडे मांगारुंड्यांकडे एकही प्रतिनिधी शासकीय सेवेत आम्हाला कमी दिसतोय. 4%, 4.5%, 6% असणारा हा संपूर्ण समाज शासकीय नोकरीमध्ये किती आहे. 0.40% किती आहे. आणि तुम्ही म्हणता अडाणी अनपड. अरे मी सांगतो माझ्या या जातीमध्ये जाऊन बघा, माझ्या बांधवाकडे बघा, सीए झालेले लोक तुम्हाला दिसतील. तुम्ही म्हणता की आरक्षण बंद झालं, नोकऱ्या संपल्या. आता बंद पडलेल्या आरक्षणाचा तर वाटा द्या. शिक्षणाचं काय. जर मागाची 500-600 मुलं दर वर्षाला MBBS ला जातील, BMS ला 700-800 मुलं जातील, 14-15 हजार इंजिनियर जर बनतील तर भावा पोटात दुखण्याचं काही कारण नाही. मी इथून बोलतोय एखाद्या तरी माणसाने अशी सरकारला विनंती करावं की ठीक आहे आरक्षण उपवर्गीकरण नका होऊ देऊ. मी म्हणतो नका होऊ द्या, त्यांच्या वतीने मी बोलतो. पण एक तरी मायचा लाल एक तरी सतीचा लाल असा म्हणत आहे का. येणाऱ्या 20 वर्षासाठी या वंचितांना या दुखी कष्टिकांना नोकऱ्यामध्ये 50%ची सवलत, शासकीय सवलतीमध्ये 50%चा वाटा असा बोला की आम्ही थांबतो. आम्ही वर्गीकरणासाठी विशेष नाही म्हणत, पण एका तरी नेत्याने एका तरी भावाने असं म्हणावं की पुढच्या 20 वर्षासाठी 50%चा लाभ आम्ही या वंचितांना देऊ. फक्त मागांची मागणी नाही. तो डक्कलवार समाजाचा माणूस, तो बांधव जेव्हा आमच्या घरादारात येतो ती पोतडी खोलतो आणि वंशवारी सांगतो आणि 10 रुपयाची 5 रुपयाची पायली सवा पायलीची मागणी करतो ना, तेव्हा मला असं वाटतं की भारत कुठे चाललाय. अरे अमेरिकेत तुम्ही जयंती साजरी करता, गावभराच्या गोष्टी करता आणि तुमच्या घरा शेजारचा तुमचाच बांधव, तुमचाच भाऊ, आजही तुम्ही आमचेच भाऊ आहात. उद्या काही झालं तर तुम्ही धावणारा याचही आम्हाला गोय आहे. आणि उद्या तुम्हाला काही जर तुमच्याकडे कोणी बोट दाखवेल ना तर त्या बोटाला अडवण्याची, पहिला वार सहन करण्याची ताकद जर कुणात आहे तर ती आमच्यात आहे. हे लक्षात घ्या. मागणी करा की 0.5% वाटा 20 वर्षासाठी यांना द्या. महाराष्ट्रातला कोणताच नेता समोर येणार नाही. ही मागणी कोण करणार. आज काटोल सारख्या नगरीमध्ये, काटोल सारख्या तहसीलमध्ये, नरखेडमध्ये आम्ही नितीन भाऊ तायवाडे, संजय भाऊ कावडे यांच्यासोबत जेव्हा फिरत होतो ना, 200-200 रुपयासाठी लोक महाग आहेत. आज या इथे उपस्थित याच्यामध्ये 4-5 मुलं अशी आहे की ज्यांनी त्यांच्या काळामध्ये 2004-2005 ला 80% मार्क घेतले 12वीला, पण त्यांच्याकडे वशिलेबाजी नव्हती, समर्थन नव्हतं आणि महत्वाचं म्हणजे त्यांचा माणूस तिथे नव्हता. मागच्या वर्षी समाज कल्याणच्या निधीतून 600-650 लोकांचं
ट्रॅक्टरचं वाटप झालं. कशाचं वाटप झालं? लोक म्हणतील सरकारवर आले, मी प्रशासनावर बोलतो. 650 ट्रॅक्टर नागपूर जिल्ह्यामध्ये समाज कल्याणने वाटले. मी जाहीर आवाहन करतो समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांना, एक तरी मागाचं नाव त्यांनी दाखवावं, एक तरी डक्कलवारांचं नाव दाखवावं, एक तरी त्यांनी मादिगा समाजाचं नाव दाखवावं की आम्ही ट्रॅक्टर दिला. या व्यासपीठावरून मी त्यांची जाहीर माफी मागेल. अरे मग पंक्तीला नाही तर संगतीला कशाला? तुम्हाला जर संगतीला घ्यायचं आहे तर पंक्तीला तुम्हाला बसवावं लागेल. हे जर जमत नसेल, पंक्तीला जर तुम्ही बसवत नसाल तर संगतीला कसे येतील? बाबासाहेबांच्या चळवळीचे लाख तुकडे तुम्ही केले आणि तुम्ही आम्हा वंचितांना, कष्टकऱ्यांना, गरिबांना सांगता. काय सांगता? देश मोडायला निघाले, संविधान तोडायला निघाले. अरे बाबा साहब से अगर दिल किसी ने लगाया है, बाबा साहब को अगर किसी ने समझा है तो ये इन लोगों ने समझा है. 0.40% आहे, 13% मजाकबाजी. आणि आता खडकावून सांगतोय, अभी चांद तारों से बात नहीं होगी, ना उन सितारों से बात होगी. अरे मुट्ठी भींच लिए हमने, मुट्ठी भींच लिए हमने. अभी तो हमारे अधिकारों की बात होगी, अभी तो हमारे अधिकारों की बात होगी. 2 वर्षाचा एक लहान मुलगा इथे आहे. 95 वर्षाची म्हातारी रस्त्याने चालत आहे. हृदय विकाराचा तीव्र झटका ज्या माणसाला लागला, ज्याचं मेजर ऑपरेशन झालं, असे विनायकरावजी इंगोले या संपूर्ण मोर्चात येत आहे. म्हणजे ते अडाणी आहेत, त्यांना काही समजत नाही. ही तडमड समजा. बांटने से नहीं बटते हैं लोग, बांटने से नहीं बटते हैं लोग, बांटने से नहीं बटते हैं लोग, शब्दों से जैसे कटते हैं लोग. तुम्ही तुमच्या विचारांना, शब्दांना समजा. आणि महाराष्ट्रातील माझ्या समस्त बांधवांना, इथे उपस्थित असलेल्या सर्वांना सांगतो आहे, एक खूप मोठं षडयंत्र आहे. छोटे छोटे काही नेते ज्यांना तालुक्यात कोणी विचारत नाही, तालुक्यात ज्यांना विचारत नाही, घराजवळचा ओळखत नाही, तो माणूस फेसबुकवर मांग समाजाला बोलत आहे. कोणी बोलले का मोठे नेते? मोठ्यावर लक्ष ठेवा, छोट्यावर लक्ष देऊन त्याला मोठा करू नका. फेक फॉलोअर्स करण्यासाठी, फेक नॅरेटिव्ह तयार करण्यासाठी पैशाने विकलेले दलाल. मी माझ्या कोणत्याच माणसाला दलाल म्हणत नाही, समजून घ्या, लोक ओरडतात. एक खोटा नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी, चळवळीला वेगळं वळण देण्यासाठी काही दलाल समाज माध्यमावर, वेगवेगळ्या माध्यमात खोटं बोलत आहे. माझी हात जोडून विनंती आहे भावांनो, या खोट्यांच्या बळी तुम्ही पडू नका. अरे बाबासाहेब आमचा बाप, वस्ताद लहूजी आमचा बाप, अण्णाभाऊ साठे आमचा बाप, संत रविदास आमचा बाप, एवढा विचारांचा खोल वाटा आमच्याकडे असताना या छोट्या छोट्या लोकांवर लक्ष तुम्ही देऊ नका. आणि हे सांगतोच आहे देवेंद्र भाऊ, हात जोडून विनंती आहे, या भारतामध्ये जर बीजेपीची सत्ता कुणाच्या भरोशावर आली का नाही, बा बीजेपीचे काही असतील पोटात दुखून घ्यायचं. मी काही डॉक्टर नाही, पण पोटावर गुदा मारणं मला जमतं. काँग्रेसवाल्यांना सुद्धा सांगणं आहे की तुमची सत्ता का बरं येत नाही. मांगाने जेव्हा काँग्रेसची साथ सोडली, राहुल गांधीजी बोलणारे आणखी बरेचसे लोक आहेत, काँग्रेसचं बोट जेव्हा या मांगाने सोडलं आणि भाजपाचा हात पकडला, देवा भाऊ तुमचा हात जेव्हा मांगाने पकडला, तर या महाराष्ट्रातच नाही, या देशात तुमची 2014 पासून सत्ता आहे. लक्षात ठेवा, हे बोट तुम्हाला धरून ठेवायचं आहे, हे मनगट घट्ट करायचं आहे. मग फक्त आम्ही का हात पकडायचा, मागं चालायचा? जर या मांगांना, या डक्कलवारांना, या वाल्मिकी समाजाला, या सुदर्शन समाजाला, या मादगी समाजाला, तूर समाजाला तुमच्या वहिवाटीमध्ये जर तुम्ही हिस्सा वाटी जर देत नसाल, अधिकार देत नसाल, तर मी जाहीर सांगतो की 2029ला तुमची सत्ता बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि काँग्रेसवाल्यांनो,
आहे का कोणी काँग्रेसवाले इथे? अच्छा, असतील तर लक्षात घ्या की तुमच्यापासून हा समाज जेव्हापासून दूर गेला आहे, तुम्हाला त्या दिल्लीत सोडा हो, या नागपुरातही सोडा, आमच्या कडमेश्वरच्या गल्लीतही विचारायला कुत्र नाही आहे. शासनाला माझा यावेळेस विनंती आहे आणि विनंती वजा माझा इशारा सुद्धा आहे की तुम्ही येणाऱ्या काळात जर तात्काळ उपवर्गीकरण लागू करून वंचित जातीला 50% आणि अतिवंचित जातीला 50% अशी वाटणी करून तुम्ही जर समान वाटा जर दिला नाही तर लक्षात ठेवा, तुमचं सरकार आम्ही पाडल्याखेरीज राहणार नाही. आणि बोलताना एवढंच बोलतो, 2च मिनिटं घेतोय. अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा कादंबरीतलं एक प्रसंग आहे. ब्रिटिशाच्या अधिकाऱ्यांनी, फौजदारांनी ज्यावेळेस वाटेगावच्या मांग आणि महारवाड्याची दारकोण केली होती, भुकेने सगळे मरणार होते. यावेळेस वाटेगावच्या फकीरा मांगाने एका मंदिराचा लुटलेला धान्याचा साठा, एका मंदिरातून लुटून आणलेलं अनाज वाटेगावच्या मांग महारवाड्यात समान वाटलं. माझे बांधव आहेत हे, मांगांना जेवढा हिस्सा तेवढा महारांना हिस्सा फकीरा मांगाने वाटला हो. यातून तुम्ही केव्हा शिकणार? एवढंच या प्रसंगी बोलतो. सर्वच बांधवांना, लढणाऱ्या बांधवांच्या सोबत आम्ही आहोत, तुम्ही आमच्या सोबत आहे. आमच्या विरोधात लढणाऱ्यांनाही म्हणायचं की तुम्हीही लढा, पण एकमेकाचे संबंध खराब करू नका, महापुरुषांवर बोलू नका. महापुरुषांचा वारसा तुम्हा आम्हाला लाभलेला आहे आणि मोठ्यापणाने म्हणा की यांना वाटात द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि 1 मिनिट घेतोय. महाराष्ट्रात कुठेतरी सभा झाली आणि कोणत्या तरी एका फालतू माणसाने म्हणलं की महाराष्ट्र कोणाचा? काय म्हटलं? महाराष्ट्र कोणाचा? आजच्या मोर्चामध्ये गारुडी समाजाच्या बॅनर खाली असणाऱ्या लोकांनी नारा दिला. नारा होता की महाराष्ट्र कोणाचा? लोकांनी सांगितलं फुले शाहू आंबेडकरांचा. कुणाचा आहे? एकच नारा लावूया आपण, महाराष्ट्र कुणाचा? प्रसार माध्यमांनो, विरोध करणाऱ्यांना लक्ष द्या, हा वंचित समाज काय म्हणतोय? महाराष्ट्र कुणाचा? पहा काय सांगत आहे, महाराष्ट्र कुणाचा आहे? या नागपूरच्या धर्तीतून आम्ही वंचित लोक सांगत आहे, ग्वाही देतोय की ह्या महाराष्ट्राची मक्तेदारी, ह्या महाराष्ट्रावर अधिकार फुले शाहू आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लहुजी साळवे, छत्रपती शिवाजी महाराज, जे जे माणसं या दलितांसाठी, या वंचितांसाठी, पीडितांसाठी खपले, त्या सर्वांचा हा महाराष्ट्र आहे. एवढंच बोलतो आहे. शेवटचा एक नारा, जाग वंचिता जागा हो, अरे उठ वंचिता जागा हो. महाराष्ट्र कुणाचा? महाराष्ट्र कुणाचा? धन्यवाद. जय भीम. धन्यवाद सर.